तर आज फक्त देशभरातच नाही संपूर्ण जगात रामनवमी अगदी उत्साहात साजरी झालेली आहे। पाहूया त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। संपूर्ण देशभरात आज रामनवमीचा उत्साह, राम नामाच्या गजरात संपूर्ण अयोध्या नगरीही दुमदुमली। प्रभू रामाचा जन्म सोहळा पाहण्यासाठी लाखो रामभक्त अयोध्येत दाखल। अयोध्येतील रामलल्लाला रत्नजडीत हिरवा पाचूचा सौंदर्य अलंकार। आफ्रिकेत आढळणाऱ्या हिरव्या पाचूची किंमत 10 ते 12 लाखांच्या घरात। अयोध्येत रामनवमी निमित्त रामलल्लांचा सूर्यकिरण अभिषेक सोहळा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानातून प्रभू श्रीरामांचा सूर्यकिरण सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं। अयोध्येत भगवान रामाला दुग्धाभिषेक, शंखाद्वारे रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला गेला। तर रामभक्तांच्या दर्शनासाठी गर्दी। नाशिकच्या काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा। रामजन्मावेळी विधिवत पूजा आणि धार्मिक विधी। रामजन्मोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी। पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक पंत सचिव राजवाड्यात राम जन्मोत्सवाचा सोहळा। पंत सचिव राजे घराणे आणि रामभक्तांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा। राम जन्मोत्सव सोहळ्याला 150 वर्षाची परंपरा। शिर्डीतील साई मंदिरात रामजन्माचा सोहळा। सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती। तर धान्याच्या पोत्याचं पूजन करून द्वारकामाईमध्ये ठेवण्याची परंपरा। नागपूरमध्ये पोदारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उपमुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। नांदेडमध्ये रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा। शोभायात्रेत राम मंदिराच्या प्रतिकृतीसह विविध देखावे सादर।